दास ह्या भावनेमध्ये त्यांच्या चरणांची सेवा करण्यामध्ये आम्हाला सर्वांना रत करा. हरे कृष्ण. परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज की जय. आपण धन्यवाद रामभाई गुरु श्रीमान कृष्ण गुरु. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे नमः. प्रभू राधानाथ स्वामी महाराज की जय. तर निगडीमध्ये खूप सुंदर व्यासपूजेचा कार्यक्रम साजरा केला गेला. तर तिथं बोलण्यासाठी नाव होतं, परंतु संधी मिळाली गेली नाही, खूप लोक असल्यामुळे. तर तिथं जे मी सांगणार होतो ते तिथं रिपीट करणार आहे. तर सर्वांनीच महाराजांचं तुषार प्रतीक हे पुस्तक वाचलं असेल. तर निगडीमध्ये थीम होती की भक्तांच्या मध्ये संबंध कसे असावेत याविषयी थोडी चर्चा करायची होती. तर ज्यावेळी मी महाराजांचं तुषार प्रतीक वाचलं त्यावेळी हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाराजांनी ज्या ज्या लोकांशी भेट दिली, ज्या ज्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे संबंध स्थापित केले ते अतिशय अद्भुत आणि विशेष आहेत. आणि आजही महाराज त्या लोकांचं काय करतात, स्मरण करतात. तर तुषार प्रतीक मधला एक सुंदर प्रसंग मला आठवत होतो, म्हणजे की त्यावेळी महाराज वृंदावनामध्ये घनश्याम बाबांना भेटतात आणि घनश्याम बाबा भेटल्यानंतर त्यांच्याशी त्यांची त्या ठिकाणी मैत्री स्थापित होते. आणि मैत्री स्थापित झाल्यानंतर महाराज घनश्याम बाबांच्या बरोबर राहू लागतात. आणि राहत असताना घनश्याम बाबा रोज यमुनेमध्ये जायचे, तिथून पाण्याची बकेट भरायचे आणि भगवंताच्या सेवेसाठी पाणी घेऊन यायचे. आणि घेऊन येत असताना महाराज हे नेहमी पाहायचे आणि महाराजांना एक दिवस वाटलं की आपण पण थोडी त्याला मदत करूया. तर घनश्याम बाबाच्या हातातून महाराज बकेट हिसकावून घ्यायचे, म्हणायचे की मला ही सेवा द्या. त्यावेळी घनश्याम बाबा त्यांना म्हणायचे की नो नो नो, यू आर द फ्रेंड ऑफ कृष्णा अँड आय एम द सर्वंट ऑफ कृष्णा, सो डोंट डिस्टर्ब मी. ही माझी सेवा आहे, तू हिरावून घेऊ नकोस. आणि महाराजांनी बऱ्याच वेळा हा प्रयत्न केला, परंतु महाराजांना कधी त्यांनी ती पाण्याची बकेट दिली नाही. नेहमी स्वतःची सेवा स्वतः ते करत होते. तर याच्यामध्ये संबंध कसे स्थापित झाले त्यांचे. महाराज बराच काळ त्यांच्याबरोबर राहिले. आणि एक दिवसाचा प्रसंग असा होता की खूप कडाक्याची थंडी होती आणि या थंडीमध्ये दोघंही एका खोलीमध्ये झोपायचे. आणि झोपत असताना एकच ब्लँकेट त्या खोलीमध्ये होते. आणि एकदा महाराज झोपले होते, छोटी बारीक चादर घेऊन झोपले होते. आणि घनश्याम बाबांनी पाहिले की अरे हा झोपलेला आहे, परंतु याच्या अंगावर काहीच नाही. मग एक मोठं जाड ब्लँकेट होतं, ते ब्लँकेट घनश्याम बाबांनी महाराजांच्या अंगावर टाकलं. आणि महाराजांना थोड्या वेळाने वाटू लागले की एवढी ऊब कुठून आलेली, एवढं गरम कुठून लागतंय मला एवढ्या थंडीमध्ये. तर त्यांनी पाहिलं की घनश्याम बाबांनी स्वतःचं ब्लँकेट आपल्या अंगावर टाकलेलं आहे. महाराज उठतात, घनश्याम बाबा झोपलेले असतात, उठून ते जाड ब्लँकेट त्यांच्या अंगावर टाकतात. त्यांच्या अंगावर टाकल्यानंतर घनश्याम बाबांना थोड्या वेळ जाग येते, अरे की एवढं उबदार मला का वाटतंय. घनश्याम बाबा आपल्या अंगावरचं ब्लँकेट काढतात, महाराजांच्या अंगावर टाकतात. महाराज आपल्या अंगावरचं ब्लँकेट काढून घनश्याम बाबांच्या अंगावर टाकतात. लोकांच्या मध्ये अशी रस्सीखेच चालली असते, शेवटी ब्लँकेट बाजूला राहतं आणि दोघेही थंडीमध्ये अशी झोपी जातात. तर महाराजांचे जे संबंध होते, वृंदावनामध्ये पण पाहतो, हिमालयामध्ये महाराज फिरत होते, प्रत्येक ठिकाणी महाराजांनी आपले सुंदर संबंध स्थापित केले. तर शास्त्रामध्ये 3 प्रकारची मैत्री सांगितलेली आहे. एक असतो मित्र, दुसरा असतो हितचिंतक आणि तिसरा असतो सुहृद. तर मित्र आपले अनेक असतात आणि या मित्रांमध्ये हेवे दावे पण भरपूर असतात, स्पर्धात्मक भावना पण असते. असे अनेक मित्र आहेत आपले. पण हितचिंतक खूप कमी असतात. हितचिंतक म्हणजे काय, तर हितचिंतक म्हणजे आपलं सदैव हित पाहणार, सदैव तो हित पाहतो. कधी त्याला आपल्या मित्राविषयी मनामध्ये दुजा भाव राहत नाही. मित्रांमध्ये हेवा दावा असतो, परंतु हितचिंतकामध्ये हेवा दावा नसतो, नेहमी तो हितचिंतक असतो. पण सुहृद जो असतो तो त्याच्यापेक्षाही ऍडव्हान्स असतो. तर सुहृद विषयी असं म्हटलेलं आहे की सुहृद हा आपल्या मित्राच्या जीवनामध्ये एखादी दुःखदायी गोष्ट घडली तर तो ती सहन करू शकत नाही, त्याला सुहृद म्हटलेलं आहे. तर आपण पाहतो की रामायणामध्ये खूप सुंदर प्रसंग येतो, ज्यावेळी विभीषण प्रभू रामचंद्र यांनी शरणागती घ्यायला येतात. शरणागती घ्यायला आल्यानंतर प्रभू रामचंद्र सुग्रीवाला विचारतात की आपण याला शरणागती द्यायची का. तर सुग्रीव म्हणतात की आपल्याला विचार करावा लागेल.
पण सुग्रीव म्हणतात की शरणागती न दिलेलं बरं आहे, कारण शेवटी रावणाचा भाव आहे. त्यानंतर न ली लंगन या सर्वांना विचारतात, सर्वजण म्हणतात की विचार करावा लागेल. आणि शेवटी रामचंद्र म्हणतात की हनुमानजींना विचारूया आपण. आणि हनुमानजींना विचारल्यानंतर हनुमानजी म्हणतात की आपण यांना शरणागती देऊ. शरणागती दिल्यानंतर लगेच विभीषणाचा राज्याभिषेक होतो आणि जाहीर केलं जातं की लंकेचा राजा विभीषणाला घोषित केलं. आणि त्या विभीषण प्रभू रामचंद्रांकडे जातात आणि म्हणतात की भगवंता, तुम्ही हा शरणागत आलेला आहे म्हणून तुम्ही काय केलं, याचा राज्याभिषेक केला. आणि जर समजा उद्या रावण शरणागत झाला तर काय करणार? तुम्ही याला लंकेचा राजा घोषित केलेला आहे. रावण शरणागत झाला तर तुम्ही कोणाला हे लंकेचा राजा देणार? तर रामचंद्र म्हणतात की जर रावणाने माझी शरणागती घेतली तर रावणाला मी काय करेन, अयोध्येचं राज्य प्रदान करेन. आणि मग सुग्रीव पुढे म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर रावणाला अयोध्येचं राज्य दिलं तर मग भारताने राज्य कुठे करायचं? तर रामचंद्र म्हणतात की भारताला मी काय करेन, वैकुंठाचं राज्य देईन. आणि मग सुग्रीव पुढे म्हणतात की मग तुम्ही कुठे राज्य करणार? तर त्यावेळी रामचंद्र म्हणतात की मी त्यांच्या हृदयावरती राज्य करेन. म्हणजे काय, तर थोडक्यात मी या सर्वांची सेवा करेन. तर प्रभू रामचंद्र देखील आपण पाहतो की आपल्या भक्तांशी कसं संबंध स्थापित करतात. आणि मग पुढे आपण पाहतो की लंकेवरती विजय मिळवला जातो, लंका जिंकली जाते, रावणाचा वध होतो. आणि प्रभू रामचंद्रांना आता अयोध्येला परत जायचं असतं आणि पुष्पक विमानामध्ये बसले असतात. त्यावेळी रामचंद्र हनुमानजींना म्हणतात की हनुमानजी, जा अयोध्येमध्ये आणि पहा की भारताच्या मनामध्ये अजूनही काही इच्छा आहे का राज्य करण्याची किंवा अयोध्येचा राज्य बनण्याची. तर हनुमानजी लगेच अयोध्येमध्ये पोहोचतात आणि पोहोचल्यानंतर पाहतात त्या ठिकाणी तर भरत हे प्रभू रामचंद्रांच्या विरहामध्ये आक्रोश करत असतात. आणि हनुमान जाऊन भेटतात आणि पाहतात तर भारताची अशी अवस्था असते. तिथून तो मेसेज घेतात आणि हनुमानजी परत लंकेमध्ये येतात. आणि लंकेमध्ये आल्यानंतर प्रभू रामचंद्रांना म्हणतात की जर भगवंता तुम्ही एक क्षण जरी विलंब केला तर कदाचित भरत आपले काय करू शकतो, प्राण सोडू शकतो. तर त्यावेळी हनुमानजींना पण साक्षात होतो की भारतामध्ये आणि प्रभू रामचंद्रांच्या मध्ये असणारं प्रेम हे कशा पद्धतीचं आहे. तर ही सुहृद भावना आहे. आता हे जसं पाहिलं तर विष्णू तत्व आहे आणि भगवंतांमधलं प्रेम, भगवंतांनी भगवंतांच्या मधलं प्रेम हे निश्चितपणे अतिशय उच्च कोटीचं आहे. आणि हे आपल्यासाठी एक आदर्श आहे. भले आपण त्या स्तरावर पोहोचू न पोहोचू, परंतु कमीत कमी आपल्याला हे आदर्श संबंध आहेत हे तरी कमीत कमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर असे हे संबंध भक्तामध्ये पण असणं गरजेचं आहे. आपण मित्र तर एकामेकाच्या आहोतच, परंतु भक्तांमध्ये आपण राहत असताना, व्यवहार करत असताना ही जी मैत्री आहे ही सुरुवातीचा काही काळ ठीक असते, परंतु जसा काळ निघत जातो, हळूहळू वेळ निघून जातो, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, त्यानंतर ती मैत्री खऱ्या अर्थानं आपल्याला प्रकट होऊ लागते. आणि त्याच्यामध्ये मग किती प्रेम आहे, किती हितचिंतक आहे किंवा तो किती सुहृद आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर परमपूज्य राधाराम महाराज जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे गुरु आहेत, गुरु स्तरावरती गेले, प्रभुपाद आहेत, राधाराम महाराज आहेत, तर हे खऱ्या अर्थानं प्रत्येक जीवाचे सुहृद आहेत. हे केवळ मित्र किंवा हितचिंतक नाही, तर प्रत्येक जीवाचे सुहृद आहेत. आणि सुहृद म्हणजे काय, तर आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांचे मित्र आहेत, प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. हे भगवंतांचे खऱ्या अर्थानं सुहृद आहेत आणि भगवंत पण त्यांचे खऱ्या अर्थानं सुहृद आहेत. आणि सुहृद ही जी मित्रत्वाची जी भावना आहे ही केवळ आणि केवळ भगवंत आणि भगवंताचे प्रतिनिधीच प्रकट करू शकतात. तर यावर आपल्याला लक्षात घ्यायचं काय की हे एक आपल्यासाठी आदर्श आहेत, पण आपण आपलं भक्तिमय जीवन जगत असताना भक्तांच्या मध्ये आपण संबंध हे कशा प्रकारे स्थापित केले पाहिजेत. तर हे संबंध या प्रकारे स्थापित करणं गरजेचं आहे. भौतिक जगामधले संबंध हे कसे आहेत, ताकापुरता मामा आणि कामापुरती काय म्हणतात ते, ताकापुरता कामापुरता मामा, ताकापुरती राजी. तर असे संबंध बाहेरच्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तसेच संबंध भक्त समूहामध्ये पण असतील, तर हे संबंध फक्त देवाणघेवाण करण्यापुरतेच राहतील. तर या संबंधामध्ये जी मैत्री आहे किंवा गाढी मैत्री आहे ही मात्र कधी स्थापित होणार नाही. तर त्याच्यामुळं जसा काळ निघत जाईल, 20 वर्षे, 25 वर्षे, त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला काय होणार आहे, खरी मैत्री ही करणार आहे. तर गुरु महाराजांची मी प्रार्थना करतो, आपण सर्वांनी प्रार्थना करूया की आपण आपल्या सर्व भक्त समुदायामध्ये
केवळ मित्र न राहता कमीत कमी हितचिंतन तरी आपण बनायला काही हरकत नाही. हरे कृष्ण. परमपूज्य रामदास स्वामी महाराज की जय. फार फार धन्यवाद वैष्णव प्रभू. आज दिवस आहे गुरु महाराजांचं गुणगान करण्याचा. तर महाराजांनी जे प्रभुपादांनी आणलेलं जे कृष्ण प्रेम आहे ते केवळ प्रवचन देऊन वितरित नाही केलं, तर त्यांनी व्यक्तिगतरित्या ऍक्शन करून सुद्धा ते वितरित केलेलं आहे. एक प्रसंग, एकदा राधा गोपीनाथ मंदिरामध्ये गौरांग प्रभू आहेत, ते असे नंतर प्रोग्राम करून नंतर आले. साधारणपणे 11 वाजता आले असतील. त्यांच्या जागेवर आहे ना, फिक्स जागा असते की लोक आहेत, लोक अशी जागा त्यावेळेला प्रभूजींच्या जागेवरती कोणीतरी झोपलं होतं. त्यांना बघायला मिळालं की गौरंग प्रभू आले, कोण सोय आहे तर तिकडून नाव झाला राधानाथ दास. तर मग गौरंग प्रभू ते बघून महाराज ते ऍक्शन बघून हा त्यांना नवल वाटलं की महाराज एवढ्या हंबलनेस आहेत, तो असंच केवळ लेक्चरमधून सांगत नाही तर व्यक्तिगतरित्या ते ऍक्शन करून सांगतात. मग महाराजांचे जे शब्द आहेत ना, ते असं आपल्याला कळते की जसं काही झाडावरची फुलं पडतात आणि त्या आपण एक एक फुलं वेचून घ्यावं, त्या शब्दाचा त्या गोडवा असतो. मग त्यांच्या प्रवचनामध्ये तृणादपि सुनिचेन तरोरपि सहिष्णुना असा जो सुंदर श्लोक असतो, त्या पद्धतीनं ते वागतात. असं नाही की केवळ ते बोलतात असं. तुम्ही कधी व्यक्तिगतरित्या बऱ्याच लोकांना अनुभव असेल, या ठिकाणी वरिष्ठ सावित्री प्रभू वेणुकारू त्यांना व्यक्तिगत अनुभव असेल की कसं त्यांची जी शब्द आहेत की जणू काय झाडावर फुलं पडतात असे शब्द असतात. तर आज कृतज्ञ भाव त्यांच्याप्रती व्यक्त करायचा आहे, त्यांचं गुणगौरव करायचा आहे. तर एवढंच आहे की जास्त वेळ बोलू नका, कारण खरं गुणगान आपल्याला ऐकायचे श्रीमान वेणुका प्रभू. म्हणून यानंतर श्रीमान वरुण प्रभू बोलतील आणि त्यानंतर 2 मिनिटं 5 मिनिटं अयोध्यापती प्रभू बोलतील. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरवे नमः. हरे कृष्ण. आजच्या दिवशी मी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना प्रणाम करतो आणि विशेष करून मी माझं परम सौभाग्य समजतो की 2 शब्द मला बोलण्याची प्रभूंनी संधी दिली. तर खरं पाहिलं वर्षातून असा एक दिवस असतो की महाराजांविषयी बोलायला मिळतं, ऐकायला मिळतं. जास्तीत जास्त जेवढं बोलत जेवढं ऐकलं तेवढं कमीच आहे. खरं पाहिलं तर जीवनामध्ये जवळजवळ मी 96-97 पासून मी महाराजांना माझ्या जीवनामध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस पुन्हा यात्रा मोफतलाल बंगल्यावरती व्हायची आणि ही 3 दिवसाची यात्रा असायची, त्याला पुणे यात्रा हे नाव असायचं. आणि एकदा आम्ही सर्वजण पुणे यात्रेसाठी गेलेलो होतो आणि पुण्यातून गेल्यानंतर महाराजांनी सुंदर कथा कीर्तन आणि विशेष करून संध्याकाळचं जे कीर्तन असायचं 9ला 10ला जे कीर्तन चालू 9ला कीर्तन जे सुरू व्हायचं बसून ते रात्री 10-11 वाजेपर्यंत असं महाराज कीर्तन करायचे आणि त्याच्यानंतर मग सर्व भक्त आपल्या आपल्या ठिकाणी विश्रांती करायला जायचे. मग एक दिवस 4ला ट्रेन असते पुणे स्टेशनवरून. तर त्या ठिकाणी आपण पाहतो की महाराजांचं तिथं स्पेशल गाडी असायची, स्पेशल सीट असायची वगैरे. तर महाराज पाहतात की जोपर्यंत सगळे भक्त त्या ट्रेनमध्ये बसत नाही आहेत तोपर्यंत महाराज बसत नव्हते. आणि एकदा काय झालं, एक माताजी आपले बॅग घेऊन त्या कसं बसं चाललेल्या होत्या आणि ट्रेनचा तर टाईम झालेला होता आणि काही मिनिट किंवा काही सेकंद राहिलेले होते ट्रेन सुटण्यासाठी. आणि महाराज बघत होते की त्या माताजींना बॅग घेऊन जाण्यासाठी खूप त्यांना त्रास होत आहे वगैरे. आणि मग
एका भक्तानी ते बघितलं आणि पळत पळत येऊन त्या माताजींना त्यांनी मदत केली आणि त्यांना गाडीमध्ये बसवलं. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये महाराज त्या भक्ताकडे गेले आणि थँक्यू प्रभू म्हणून त्यांना थँक्यू धन्यवाद देऊन गाडीमध्ये बसले. तर बघू शकतो आपल्याला सर्वांना महाराजांची सेवा करायची इच्छा असते है ना, पण महाराजांना कधी आवडत नाही ती. मी कित्येक महाराजांच्या भक्तांच्या मुखातून ऐकलेले आहे, महाराजांना कधी आवडत नाहीये महाराजांची सेवा केली. परंतु महाराजांना काय आवडतं, जो इतरांची सेवा करतो, भक्तांची सेवा करतो, ते खूप महाराजांना आवडतं. आणि महाराज त्यावेळेस त्या भक्तांना म्हणले की धन्यवाद, तू त्या माताजींना गाडीमध्ये बसण्यासाठी मदत केली. तर खरं आपलं परम सौभाग्य आहे की असे आपल्याला आचार्य भेटले, गुरु भेटले. आणखी एकदा मी एका आपल्या भक्तांना एकदा मुंबईमध्ये संन्यासी आले होते, त्यांचं नाव मला आठवत नाही, त्यांना सोडण्यासाठी गेलेलो होतो आणि माझ्या हातून ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ते पुढचं टायर जे आहे ते व्यवस्थित कार्य करत नव्हतं. आणि मग कसं बसं महाराज गाडीतून उतरले, ती बॉनेट वगैरे बांधलं आणि पुन्हा मग आम्ही गेलो. आणि गेल्यानंतर तिथं महाराजांना वगैरे सोडलं आणि त्या ठिकाणी नित्यकृष्ण प्रभू असं चाललेले होते आपले मुंबईचे. आणि जात असताना तिकडून महाराज आले समोरून आणि महाराजांनी त्यांना मिठी मारली आणि मी थोडंसं दूर होतो आणि बघितलं की नित्यकृष्ण पुन्हा बोलून महाराज मिठी मारतायत आणि तिथं त्यांना मिठी मारली आणि 2 मिनिटं बोलले वगैरे. आणि मी तिथंच थांबलेलो होतो की आता आपण कसं काय भेटणार किंवा काय बोलणार आपण. आणि मग मला महाराज बघितले, कोणच नव्हतं आजूबाजूला, आणि महाराज मला म्हणले असं केलं आणि मी ऐका इकडे तिकडे बाजूला बघतोय तर कोणच नव्हतं. मी मग गेलो पळत पळत आणि महाराजांना मिठी मारली वगैरे. महाराजांनी मला मिठी मारली आणि म्हणले की थँक्यू. म्हणलं की म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझे गुरु आहेत, मला भेटावे, मला बोलावे, माझा एकतरी गुरुसोबत फोटो असावा, काहीतरी प्रसंग असावा, आपल्याला प्रत्येकाला वाटतं. तसं मलाही वाटलं की महाराजांनी मलाही मिठी मारावी म्हणून. आणि पण आता कसं हे होणार ना, कसं सांगणार. तर ते गुरु म्हणतात ना की गुरु प्रत्येकाचं जाणतात भूत भविष्य, तसं गुरु महाराजांनी मला देखील मिठी मारली आणि त्याची कृपा आशीर्वाद दिला. तर अशा अनेक जीवनामध्ये महाराज जे प्रसंग आहेत त्यांनी खरोखरच आपलं तनाने मनाने धनाने महाराजांनी काय केलेले, आपलं जीवन कृष्ण भावनेसाठी दिलेले. तर गुरुदेव कृपा बिंदू दिया करो असे. तर हे जे भजन आहे आचार्यांचं, तर आजच्या दिवशी मी एवढीच प्रार्थना करतो की गुरु महाराज तुमच्यात अनंत गुण आहेत, अनंत सागरासारखे गुण आहेत, तर त्याचा एक बिंदू मला तुम्ही कृपा प्रदान करावा, जेणेकरून ह्या भवसागरातून मी सुद्धा मुक्त होईल. तर आजच्या दिवशी मी हेच प्रार्थना करतो, या त्यांची मला कृपा प्राप्त करेल. धन्यवाद प्रभू. ज्ञान दिवंस्य ज्ञानांजन चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अज्ञानाच्या ह्या सागरात बुडलेलं असताना महाराजांनी आपल्या कृपेने आपल्याला वर केलेला आहे. गुरुचा अर्थच होता की जो व्यक्ती जीवांच्यासाठी भक्ती प्रदान करतो तो गुरु, भगवान कृष्णाच्या सेवेला लावतो तो गुरु. तो गुरु महाराजांच्या संपर्कामध्ये 1991 साली आला, 1991 मध्ये. आज जे मंदिर आपण बघतो,
मला असं सांगायचं होतं की ते सहसा बऱ्याच लोकांना माहिती नसतात गोष्टीच्या खास गोष्टी, त्या गोष्टी समोर येणं आवश्यक होतं. 1993 पर्यंत मंदिर फार वेगळं होतं. कुठल्याही दृष्टीने मंदिर आहे असं वाटत नव्हतं. 1903 नंतर महाराज जेव्हा तिथे आला कोकणातमध्ये यायचे, पण जेव्हा त्यांनी सगळं टेक ओव्हर केलं, इस्कॉनशी संबंधित आपण जोडलं गेलो. पूर्वी आपलं हरिकृष्ण निगम ड्युटीज होतं 1992 पर्यंत. त्याच्यानंतर जेव्हा महाराज आपण सगळे इस्कॉनशी जोडलं गेलो, त्याच्यानंतरच्या मंदिराचा कायपट केवळ 7 वर्षामध्ये 7-8 वर्षामध्ये सगळं बदललं. आज जी मंदिर दिसते त्याचं काहीही शिल्लक नाही जुनं, काही सगळं बदललं. त्याच्या मागे महाराजांचा खूप मोठा दृष्टिकोन आणि लोकांना चांगलं काहीतरी द्यावं, प्रभातांचा प्रचार प्रसार व्हावा. आजकालच्या नवीन युगामध्ये सुद्धा मंदिरे काही नुसते असे परकीय फुलके ठेवून चालणार नाही, असं विचारून महाराजांनी एवढं सुंदर मंदिर आपल्यासाठी ठेवलेलं आहे. 2000च्या नंतर प्रयास सगळे झाले आणि आपले छान मंदिर, इंटरनॅशनल मंदिर आपल्या समोर इथे उभं झालेलं आहे. महाराज अनेक चांगले गुणवर्णन केले गेले. आजचा दिवसच महाराजचे गुणवर्णन करण्यासाठीच असतो. विश्वासाचे आपल्याला कधी अवसर मिळत नाही. महाराजांचे गुण जे आहेत त्यांच्याविषयी चर्चा करणं, त्यांचं ध्यान करणं याच्यासाठी महत्व असतं. तर महाराजांच्या गुणांमध्ये विशेष प्रकाशाने जाणवतो साधेपणा. खूप साधे, कोणी तुलना करत नाही. पण जसं बाहेरच्या जगामध्ये आपण बघतो तर काही साधू, काही गुरुज असतात, ते छान सिल्कचे कपडे घालतात, हातामध्ये कॉस्टली घड्याळ 2-5 लाख असतो, गळ्यामध्ये सोन्याचे चेन, हातामध्ये राखी चेन वगैरे वगैरे. महाराजांचं नाही, एकदम साधे कपडे, पायरी पॅन्ट, त्यांचं धोती आणि शर्ट, त्याच्याकडे काही नाही. तर महाराजांकडे अनेक मोठे व्यक्ती येतात, अजून येतात त्यांना भेटण्यासाठी. तर मंदिरामध्ये यायचे तर महाराजांच्या रूममध्ये काही भक्तांनी म्हटलं की आता महाराजांच्या रूममध्ये आपण बदल करायला पाहिजे. एवढे छान मोठे लोक येतात. महाराजांच्या रूममध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला फक्त चटई अंतरलेली दिसते. चटई म्हणजे काळीची असते ना, काळीची चटई, तशी चटई अंतरलेली आहे. त्यांचं स्वतःचं असं पुस्तकांशिवाय काही नाही. दरवाजा त्याच्या समोर महाराज बसतात, पूर्वी बसत होते, आजही तसेच बसतात. महाराजच्या उजव्या बाजूला आपले परमगुरु प्रभुपादजी, त्यांचं एक छोटंसं आर्ट आहे, मंदिर सारखं आहे प्रभुपाद त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी महाराज जे करतात विरोधी करतात तिथे आता आजही त्यांची आठवण. डाव्या बाजूला सगळीकडे पुस्तकं छान रॅकमध्ये लावलेले. मागच्या बाजूला वृंदावनचे 7ही मंदिर, राधाकुंड, श्यामकुंड, याच्या पलीकडे तिथे काही नाही. कुठे बेड नाही, कुठे पिलो नाही, कुठे काही नाही. महाराज रात्री विश्राम करतात, आराम करतात. चटई टाकली त्याच्यावरती एक छोटी चादर टाकली जाते, त्याच्यावर महाराज विश्राम करतात. कुठल्याही गादी नाही, काही नाही. आजही तसं. आता कालांतराने थोडासा बदल केला, एक छोटीशी आणखी एक एक्स्ट्रा चादर टाकतात, पण तेच आहे महाराजांचं. आणि त्यांची मच्छर नाही, त्यांचं स्वतःचं एवढंच फक्त काय की तिथे अनेक लोक येतात, महाराज गिफ्ट देतात. मोठे लोक काहीतरी ठेवून जातात, महाराजांकडे खाली आपण जाऊ नको, तर महाराज घेऊन ते आपल्या बाजूला ठेवून देतात कोणतरी तसं. तर एकदा काही भक्तांनी विचार केला मंदिरच्या आपल्या की जरा महाराजचे रूम पण जरा छान करायला पाहिजे, मॉडर्न करायला पाहिजे. काही एवढे मोठे लोक येतात, बिर्ला वगैरे मोठे सगळे गावाला आहे. महाराजांचं साधं स्वरूप वगैरे काहीतरी बदल झाला पाहिजे. महाराज वेलकम केले असताना त्यामध्ये 3-4 महिन्याच्या काळामध्ये महाराजांची रूम पण बदलली. जे सगळे छान दरवाजे लावले गेले,
खिडक्या बनवल्या, त्याला पडदे लावल्या गेले वगैरे वगैरे छान प्रकारच्या भौतिक दृष्ट्या फक्त बनवलं. फक्त पांढऱ्या पॉलिश वगैरे केलेलं आहे, मस्त क्लोज एकदम. सगळे खुश होते. आम्हाला फार खुश होते की त्याला महाराजांची खूप छान अरेंजमेंट झाली आहे. मंदिराच्या अड्ड्यामध्ये, राधागोकुलाच्या मंदिरामध्ये अड्डा ज्या त्याच्यामध्ये पण बदल झाला. त्याच्यामध्ये खाचे, त्याच्यामध्ये आरशी लावल्या गेले, वृंदावन वगैरे आहे ना तशा आरशी, तसे आरशी लावल्या गेले आणि छान काहीतरी असं बनवलं गेलं. ठरल्या दिवशी महाराज आहे. महाराज साधारणपणे तिकडे निघाले की रात्री 8-9 वाजता 10 वाजेपर्यंत इथे मुंबईत पोहोचतात. आणि महाराज आल्यानंतर नेहमी क्लास येतो छोटासा. आल्यानंतर पटकन रूममध्ये जाऊन बसत नाही. आले की आपल्या रूममध्ये बसतात, तिथे सगळे बसत असतात. ते काही 10-5 मिनिट त्यांना पुढे ते काय हात द्यायला बसायचं. महाराज एका जात असेल बसत होते. महाराज छोटंसं टॉप द्यायचं, की छोटं बोलायचं, छोटं सगळं पाहायचं आणि नंतर मग त्याच्या रूममध्ये जात होते. तसेच महाराज आपल्या रूममध्ये गेले. सगळे भक्त खुश होते की वा महाराज मस्त म्हणजे वा काय छान बनवले आहे लोकांनी. गेले. महाराजांनी पाहिल्याबरोबर काहीही बोलले नाही. सगळे भक्त लोक विचार करत होते आता काहीतरी महाराज कॉमेंट करतील, खूप छान झालं वगैरे मॉडर्न. आता महाराज सगळे जगात फिरतात, सगळे त्यांना माहिती आहे की कसं कसं ऐश्वर्यशाली असते. महाराज काही बोलले नाही. दरवाजा उघडत आतमध्ये गेला आणि सगळीकडे बघायला लागले. सगळीकडे बघा, सगळा बदल बघितला, कुठे कुठे काय काय बदल केला वगैरे. चेहऱ्यावर काहीही भाव नाही, काही भाव चांगलं पण नाही, काहीच नाही. एक एक गोष्ट महाराजांनी त्यांची सगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या. बरोबर छान त्यांची पुस्तकं तसेच लावलेली आहे, सगळं सगळं तसं. पण बाकीचं लोक जे आहे वृक्ष ते सगळं बदललेलं, तुला काही शिकत नाही. हरे कृष्ण. कोणाशी बोलतात काय सगळं सगळं कुठेही आड पडणार तसा तिथे नाही. महाराज तुम्हाला दिसते सगळं. महाराज लिहिताना बसताना झोपलेले असताना सगळं सगळं कुठेच प्रायव्हसीचं काही नाही, सगळं ओपन. महाराजांना तेच पाहिजे की कुठेही लपून छपून कोणी बसल्यात का वगैरे, सगळं ओपन. इतकं साध्या महाराजांच्या तुला सगळे बदला आजही तशाच परिस्थितीवर तसंच आहे. किती साधं जीवन असावं माणसाचं. त्यांच्या जो आजही कुठे गड्या नाही, काही नाही. तेच त्याच वस्त्राशी त्यांना कोणाच्या घरी बोलवलं तसेच जातात. बिर्लाच्या घरी किंवा कोणाच्या घरी तसेच जातात. मी जरा कपडे बदलून येतो. ती खरी शक्ती आहे महाराजांची. साधे एकदा मंदिरामध्ये मी विवाह संपन्न करत होतो, पौरोहित्य करत होतो. 2 भक्त होते, त्यांनी विवाह करायचा निर्णय घेतला. तिथे दक्षित नव्हते आणि महाराज झाले. असं 11:30 महाराज म्हणजे कोणाचे आहे विवाह, मला त्यांची नावं लिहून देतो. हे त्यांची नावं लिहून दिली महाराजांना आणि रूममध्ये देऊन आलो. मला बोलायचं म्हणते. थोड्या वेळाने महाराज आले. महाराज तिथे बसले. ते दोघे विवाहित वधू वरून माझे पण असे परिचयाचे नव्हते कोणी. महाराजांची अजिबातच नाही, शक्य नाही. पण महाराजांनी अतिशय सुंदर ते प्रवचन दिलं अर्धा तासात की ज्यांना महाराजांना विवाहाला या म्हणून सुद्धा जमत नाही, पण ते लोकांचं पाठीपाठी महाराज त्या भक्तांच्या विवाहाला प्रत्यक्ष बसण्याचे आशीर्वाद देत नाही. पण एक गोष्ट फार महत्वाची बोलले महाराज, अतिशय महत्वाची. आपण पाहतो की विवाह झाला, पत्नी आली घरी, हे सासूमध्ये पत्नीमध्ये कदाचित मतभेद होतात. कोणते की यार ह्या मुलाला आजपर्यंत आईला वाटते मी सांभाळला, माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा याच्यावर अधिकार असला पाहिजे. आज बायकोला वाटते मी तर सर्वस्व इथे याला प्रदान केला, याच्यावर अधिकार माझा.
त्याच्या दोघांच्या अधिकार वाणीमध्ये जो व्यक्ती असतो नवरा मुला त्याच्या हातात फार खराब होतात. काय करायचं तेव्हा महाराजांनी बोलताना एकच सुंदर अक्षर असं मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेलं आहे. महाराज माझे त्या मुलाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये लक्षात ठेवा शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलांचं सर्वश्रेष्ठ स्थान असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलांना श्रेष्ठ स्थान असावं असते. पण संसारामध्ये श्रेष्ठ स्थान पतीचं. संसारामध्ये श्रेष्ठ स्थान पतीचं. आता जीवन कसं चालवायचं संसार कसा चालवायचा हे त्या मुलाला काय वा एक ब्रह्मचारी व्यक्ती असून संन्यासी व्यक्ती असून इतकं अनुभवात निघालेलं उच्च श्रेणीचं जे योगदान देतं समाजाला किती मोठी गोष्ट इथं लक्षात येत नाही आपल्याला हा भाव. महाराज अतिशय भावनिक आहेत. खूप भावनिक आहे. खूप कोमल हृदयाचं आहे. एकदा पूर्वी साधारणपणे 2004ची गोष्ट असेल. जुनं आपलं ब्रह्मचारी आश्रम प्रभूजींना माहीत असेल. जुना आश्रमातमध्ये कपाटा लावले असायचे. डबा आतमध्ये गेल्या गेला तुमच्या बाजूला तर तसं ते कपाटा लावली होती. 11:30 टाईम होता आणि मी संडे होता रविवार होता आणि लोक जरा जात असे ब्रह्मचार्यांना भेटायचे गप्पा असं अर्धा पाऊण तास. मग मी आपलं 11:30 वाजले भर वरती शिळ्यातून वर गेलो आणि आता ब्रह्मचार्याच्या आश्रमात शिरायचं पाहतो माझ्या जस्ट आधी महाराज ब्रह्मचारी आश्रममध्ये घुसले. मी मागे थांबलो. महाराज आत गेले आणि बघतात एक कपाटाच्या दोन्ही ते पाटे उघडून एक ब्रह्मचारी बघे कपाट नवीन आला असणार ते आतमध्ये घुसून त्या कपाटामध्ये काहीतरी बघतो. आतमध्ये पाटे उघडे केले दोन्ही असे आणि त्याच्यामध्ये मान खाली घालून असं काहीतरी बघतो. तर महाराज वरून बघतात काय शोधतो हा. आणि मी मागून आल्यात म्हटलं महाराज सुद्धा बघतात काहीतरी कॉन्फिडन्सली काय बघतो हा. मला पण इच्छा झाली की मी पण बघतो काय बघतो. या बाजूची पाठी बोली मी त्यातून मी बघायला लागलो. आता महाराज मागे उभे आहेत त्या ब्रह्मचार्याला माहिती नाही आणि ब्रह्मचार्याला महाराज की मी त्यांच्या मागे उभा आहे हे त्यांना दोघांनी माहिती. तर मी पास होत होते त्या ब्रह्मचार्याने काय केलं आपलं भगवद्गीता होती त्या भगवद्गीता उघडली. ज्योतिषामध्ये एका वरिष्ठ माताजीचा फोटो होता. ते डोळं असतात ना बरोबर पदर वगैरे घेतला अंदाज केल्याची ह्या ब्रह्मचार्याची आई असावी. तर महाराज ते पास होते फोटो आईचा असावा. तो पण आपला पास होता याचा फोटो. एक 4-5 सेकंद त्यांनी पाहिला मग त्याच्या डोक्याला जाऊन नमस्कार केला. फोटो नंतर पुन्हा दुसरे पानं बदलले. महाराज बघतात पुन्हा पानं बदलले त्याचे आणखीन एक फोटो होता. ती पण आईच होती त्याची. त्याची माऊली होती पण ती माऊली नाही ती गुरु माऊली होती. महाराजांचा फोटो त्याच्यामध्ये त्यांनी पाहिला महाराजांनी पाहिला अरे माझं मला निघून गेले पण मी मात्र पाच होतो मला. त्यांनी महाराजांना फोटो बघितला त्यांनी त्यांचा नमस्कार केला. त्याच्यानंतर 1 वाजता महाराजांनी भागवताला दिलं आईच्या प्रेमावरती. आईचं प्रेम किती असते आईच्या प्रेमाची तुलना जगामध्ये कुठे होऊ शकत नाही. आणि त्यांच्या बोलण्यावरून कोणत्या गोष्टी मलाच माहिती होत्या एकटा शिक्षित हा. तेव्हा मला लागतं की महाराजांना त्यांच्या आईची आठवण असते. असं भावनिक जे आहे नंतर महाराजांचे आई वडील आधी मंदिरामध्ये या शिकून आले कृष्णाचे बोलणं पण झालं. तर असं ते सुंदर महाराजांचं भावनिक जे आहे ते काय गुरु महाराजांचे गुण हे 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारे दिसतात. एक तर प्रभावातून आणि दुसरं स्वभावातून. तर महाराजांसाठी प्रभाव
आणि स्वभाव हे दोन्ही गोष्टींमध्ये महाराजचे गुण आपल्याला प्रतिष्ठित दिसतात. तर महाराजांचा प्रभाव कसा आहे, छोटंच उदाहरण सांगतो. मी वृंदावनमध्ये एकदा गेलो, वृंदावनमध्ये गेलो, राधा वल्लभ मंदिर पहिल्यांदाच गेलो. असं 11-11:30 टाइम असता. तर तिथे गेल्यानंतर 11:15 दरम्यान तिथले जे मंदिरामध्ये अक्षरशः कोण नव्हतं. 11:30 वाजता भोग, दुपारचा भोग आरती असते तेव्हा 12-12:30 लोक येतात, पण 11:30 कोण नव्हतं. पण तेव्हा तिथले जे गोस्वामी जे आहेत ते आले. आता आपल्याला तिथे पांडे स्वच्छते त्यांचा तो तिलक गोस्वामींचा, ते आले. मी त्यांना प्रणाम केला, हरे कृष्ण प्रणाम केला. पहिल्यांदाच बघतो त्या गोस्वामीला. पहिल्यांदाच बघू शकतो. पण त्यांचे नाव काचे आहे, तुम्ही कोण नाही, कहाँ से, मुंबई से, चौपाटी से, राधा गोकुल मंदिर से. हाँ, तो आपके गुरु महाराज राधास्वामी महाराज है. हाँ, मला विचारलं कोण, कुठले, काय नाव बी काय काही नाही, फक्त विचारलं कुठून वाले मंदिरातून आले का, तुमचे महाराज गुरु महाराज राधास्वामी महाराज. ते पण त्यांच्याबरोबर पायऱ्या शिडून तुम्ही बघितलं असेल, राधा वल्लभ मंदिर अशी पायसून बरं जायला लागते आतमध्ये. ते पायसून बोलून पुन्हा परत झाले. मी एकटाच तिथे मंदिरमध्ये, कारण भोग संध्या दुपारचा राजभोगला वेळ होता 1-अर्धा तास. आप है यहाँ पर घूमने वाले हैं? हाँ, दर्शन करके जाऊंगा मैं बंद रुकना लगा. मी तिथे ते गोस्वामी जे गेले आतमध्ये, त्यांनी भगवंताला भोगतात. जुनी गोष्ट एक 15-1 वर्षापूर्वीची. त्यांनी भगवंताला भोग दाखवला वगैरे, राजभोग पडदा लावला घेतले आणि इकडे परत बघलं. एक 15-20 मिनिटाचा असते गॅपमध्ये मला बोलवलं, बोल या. मी पण आम्ही खूप बसलो, पण लोक बोलत बसणार. मग तेव्हा ते म्हणाले की राधानाथ महाराज या जगातले नाही, हे केवळ तुमच्या आमच्या उत्तरासाठी इथे आलेले आहे. पुढे चर्चा झाली. नंतर ते भोग आरती करायला गेले. मी परत खाली थांबलो. भोग आरती झाली वगैरे सगळं झालं. नंतर त्यांनी मला बोलवलं, बाहेरून या म्हणे, मागच्या बाजूने मंदिराच्या अकडच्या बागेत. आणि तिथे मला त्यांनी बोलावलं आणि भगवंताचे जर राजा आणि भगवंताचं राधा वल्लभची जे प्लेट होत्या त्यातल्या काढून आम्हाला 2 प्लेट स्पर्धा आणि आम्ही दोघांनी बसून त्यांनी मला प्रसाद केला. जस्ट म्हणजे राधा वल्लभच्या मागच्या बाजूला भिंतीमध्ये यायच्या जस्ट मागच्या बाजूला आम्ही दोघंच बसलो. मी प्रसाद दिला, संपूर्ण प्रसाद जेवढं म्हणतो आपण भोग खातात सगळं. 15-20 मिनिटं जातात. त्याच्यामध्ये काही बोलले नाही, काही विचारलं नाही. तुझं नाव काय, तुझी जात कोणती आहे, काय करते, कसं वाटतं. फक्त महाराजांच्या प्रभावामुळे, महाराजांच्या प्रभावाच्या नावामुळे हे भाग्य म्हणायचे काय मला सौभाग्य ते मला फक्त झालं. त्याच्यानंतर बरेच वर्षांनी 5-7 वर्षांनी पुन्हा तिथे गेलो आणि कोणाला सोबत. आता ते वृद्ध झाले आहेत. त्यांचं नाव आहे राधेश्वरजी महाराज, गोस्वामी महाराज, राधेश्वर गोस्वामी महाराज. म्हातारे. तर म्हटलं एक 8-10 वर्षाच्या काळानंतर मी पुन्हा गेलो. त्यांना म्हटलं, महाराज गोस्वामी पहचाना क्या? अरे आपको कैसे नहीं पहचाना होगा, आप तो राधा महाराज की डिसाइपल है. बैठी. कार्तिकचा महिना होता, होऊन गेला होता. त्यांनी एवढा मोठे बॉक्स भरून एक मला आणि पुन्हा दोघांना 2 बॉक्स प्रसाद दिला. कशाचं आहे, काय आहे, कसं, केवळ महाराजांच्या प्रभावाने आजपर्यंत त्या व्यक्ती माझं नाव विचारलेलं नाही, काही नाही. फक्त त्यांना बोलतात ह्या रघुनाथ महाराजांचा शिष्य आहे, तेवढीच माझी योग्यता, मला काही योग्यता नाही. असा प्रभाव महाराजांच्या नावामध्ये आहे, वाणीमध्ये आहे, सगळ्या गोष्टी. आणि म्हणूनच आज हे सगळं विश्व जे आहे
महाराजांकडे आकर्षित होते. इतकं त्यांच्या शब्दामध्ये वाणीमध्ये इतकी मंथन आहे, एवढी शक्ती आहे. त्यामुळे भगवंताची विशेष कृपा त्यांच्यावर आहे. आणि ते या जगातले नाहीत, ते केवळ त्यांच्या उद्धारासाठी इथे आले, असे राधेश्वराजी गोस्वामी महाराजांचं म्हणणं आहे. महाराज आमच्या बऱ्याच वर्ष तो समजा आमच्या घरी महाराज यायचे वगैरे असं ते सांगतात. तर अनेक कथा आहेत. जसं सांगितलं आणि थोडा तुमचा वेळ मराठी 10-15 मिनिट जास्त थांबते. चंद्रप्रभात राजा महाराज फार धन्यवाद. अयोध्यापती प्रभू सुंदर असे प्रसंग सांगितले. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे आता. तर महाराजांचा असे कितीतरी विशेष गुण आहेत. म्हणून आपल्याला माहित आहे की तुषार पथिक हे महाराजांचं चरित्र पुस्तक आहे. तर हे पुस्तक त्यांनी कधी लिहिलं, त्यांचं चरित्र त्यांना अगोदर मी लिहिता येत होतं, परंतु त्यांनी कधी लिहिण्याचा प्रयत्न केला नाही. भक्तितीर्थ महाराज कॅन्सरच्या कालावधीमध्ये अंतिम अवस्थेत होते. त्यावेळेला राधानाथ महाराजांना त्यांनी आवर्जून बोलावलं, की राधानाथ, माझ्या अंतिम समय तू जवळ असणं मला आवश्यक आहे. तुमच्या मांडीवरती मला माझा देह सोडायचा आहे. आणि असं म्हणून शेवटी मांडीवरती महाराजांनी डोकं दिलं आणि मला एक वचन द्या तुम्ही, तर मी माझा प्राण मी सोडेल. म्हणजे ते कुठलं? म्हणजे की प्लीज प्लीज तुमचं चरित्र तुम्ही वर्णन करा. अनेक लोकांना याच्यातून भक्तीची जी भक्तीचं सार्थक कशामध्ये लपलेलं आहे ते तुमच्या उदाहरणावरून सगळ्या लोकांना कळेल. की केवळ भक्तितीर्थ महाराजांना वचन दिलं म्हणून तुषार पथिक जर्नी होम त्यांनी सुंदर चरित्र लिहिलं. नाहीतर आम्ही कित्येक दिवस अगोदर होतो, कधी ब्रह्मचारी किती क्लास झाले असतील, पण नथिंग, कधी एक सुद्धा व्यक्तिगतरित्या त्यांनी वंदेहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय श्री प्रभुपाद। श्री गुरु चरण पद्म केवल भक्ति सद्मा।
कृष्ण प्राप्ती होया होईते कृष्ण प्राप्ती होया होईते गुरुमुख पद्मावत्या इथे ते कोरियाच्या गुरुमुख पद्मावत्या इथे ते कोरियाच्या धारणा करी हरे आशा धारणा करी मने आशा श्री गुरु चरणे रती से उत्तमागति श्री गुरु चरणे रति से उत्तमागति
भक्ती वे